उखाणा घ्यायचा कार्यक्रम असतो, किती महिलांना माहिती. तर त्या तोतल्याचं लग्न झालेलं असते आणि लग्न झाल्यानंतर अशा 7-8 महिला जमलेल्या असतात. त्याच्यामध्ये एक शांताबाई असते. रीती रिवाजाप्रमाणे नवीन नवरीला उखाणा घ्यायला पाहिजे. आता कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी राहते, उखाणं वगैरे तिच्या मॉडर्न स्टाईलचे उखाणं तिला येत असतात. मग ती लालच लालच उखाणं घेते. उखाणं म्हटलं की लगेच बॅकग्राऊंड म्युझिक वाजलं. आता ती नवीन शिकलेली मुलगी उखाणं घेते. मला लाज वाटते, पप्पी नाही दिली म्हणून हे बसले रुसून, पप्पी नाही दिली म्हणून हे बसले रुसून, रावांचं नाव घेते नाकाचा शेंबूड पुसून. अरे बाबा, दुसरी बाई पण बाजूलाच बसलेली होती. ती म्हणे तुमच्या दोघींचं बरे म्हणे, आमच्यामध्ये कसं म्हणे बाई, गांधराचा शिरातात बदाम टाकलाय म्हणे किसून, गांधराचा शिरातात बदाम टाकलाय म्हणे किसून, आमचे बिडी ओढतात म्हणे टॉयलेटमध्ये बसून, असा दुपट सोडतात म्हणे बाई गली ते मच्छरच चालले गेले. अरे बा, जोरदार टाळ्या होईल दोस्तो. तर यानंतर एक खास कला प्रकार मी आपल्या समोर सादर करतोय. तर याला कुठलं वाद्य म्हणतात? माउथ ऑर्गन. तर बीट बॉक्सिंग आणि माउथ ऑर्गन याचा खास कला. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्याने स्वागत करायचं मित्रांनो. आपली टाळ्या सारखं बनलेत असतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सब लोग तालियां बजाएंगे दोस्तों. यानंतर आता आमची जी गल्ली आहे, मी मानेवाडा चौकामध्ये राहतो. आमच्या गल्लीमध्ये भरपूर टाईपचे लोक आहेत. आता लोक आहेत, प्रत्येकाची हसण्याची स्टाईल कशी असते. आता आपल्या मंडळामध्ये पण काही आळशी लोक असतात. आळशी लोक हसण्याची स्टाईल कशी आहे, आळसे घेतो आणि हसतोय पण. आता कोरोना येऊन गेलाय आणि कोरोनामध्ये काही लोकांनी वॅक्सिन घेतल्या, काही लोकांनी टेन्शन मध्ये रेबीजच्या वॅक्सिन घेतल्या आणि हे लोक कुत्र्यासारखे हसायला लागले. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर कुत्रे आमच्या गल्लीतल्या शांताबाईला आवाज देतात. शांताबाई, शांताबाईने हळू दार उघडलं. गाडी गरम केली.